एक वेगळं वातावरण साचतं. तेव्हा सगळ्यांना लोकसभेची निवडणूक आठवतात. देशामध्ये एक वेगळं चित्र होतं. देशाचे प्रधानमंत्री सगळीकडे जाऊन सांगत होते की 400च्या वर आमच्या जागा येतील. आणि त्यामुळे सगळ्या देशामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं. अनेक राजकीय पक्षाचे नेते निवडणूक लढायला सुद्धा तयार झाले. पण आम्ही लोक महाराष्ट्रामध्ये हिरत होतो. मला महाराष्ट्राच्या जनतेचा सूर हा वेगळा हे जाणवत होता. नेते हे त्यांचा निर्णय घेऊ शकतात, पण सामान्य कार्यकर्ता जो काही निर्णय घेतो कारण त्याची बांधिलकी मतदाराशी डायरेक्ट आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचं मत त्यांच्या भावना ह्या वेगळ्या होत्या असा माझा अनुभव होता. त्यामध्ये आपली निवडणुका झाली. आम्ही 3 पक्षांना एकत्र केलं. उद्धव ठाकरेंचा पक्ष, काँग्रेसचा पक्ष आणि आपला जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि बसून आम्ही निकाल घेतले. माझ्या वाचण्यात आलं, काही लोकांनी छापलं, हे लोक सगळे बसलेत खरे, हाताचा होता मोजायचे सुद्धा यांचे लोक येणार नाही. तर आम्ही ठरवलं की नावे चर्चा करणार नाही, पण तरुण पिढी आणि सामान्य कार्यकर्ता याची सामान्य जनतेची नाव तुटलेली नाही, ती कायम आहे. आणि त्यामुळे कुणी काही म्हणलं तर यश आपल्याला येईल. आणि जागा वाचून घेतलं. 5 वर्षाच्या पूर्वी जी निवडणूक झाली होती त्या राष्ट्रवादीचे 4 लोक निवडून आले आणि काँग्रेसचा 1 निवडून आला. सगळे निवडणुकांचे 5, बाकी सगळे दुसऱ्या लोकांचे लोक. ही निवडणूक त्यामुळे आणखी अवघड असा समज होता. आणि माझी स्वतःची जी एक दृष्टी आहे महाराष्ट्रावर, तिथं मला वेगळं चित्र दिसत. आणि जागा वाचून घेतल्या. आणि जागा वाचून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघितलं, तुम्ही सगळ्यांनी कष्ट केले. आणि तुमच्या कष्टाने जिथं 1 जागा काँग्रेसची होती आणि राष्ट्रवादीचे 4 होत्या, तिथं 31 जागा आपल्याला निवडून आल्या. आणि राष्ट्रवादीने फक्त 10 जागा निवडल्या, तसे 8 निवडले. आणि त्याची तुम्ही एक निवडून आली, ही बारामती लोक. याचा अर्थ की लोकांचं मत कार्यकर्त्यांच्या विचाराशी सहमत होणार होतं. आणि नेते जे होते ते आणि जनता यांच्यात अंतर होता. आणि तसा निकाल कालच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. बारामतीची निवडणूक तिच्याकडचं देशाचं लक्ष होतं. प्रधानमंत्र्यांच्या भाषण सगळेजण या निवडणुकीची चर्चा करत होते. असतील तेवढे सगळे मंत्री त्यांचे सहकारी त्यांनी बारामतीला भीती दिल्या. मोठ्या लोकांनी भाषणं केली. आणि काही झालं की ही जागा मी जिंकणार अशी भावना ही त्या ठिकाणी केली. पण त्यांची काही भावना असली तर तुमच्यासारख्या लोकांची, कार्यकर्त्यांची, लोकांची बांधिलकी जी आहे तिचा फरक कोणी करू शकत नव्हता. आणि तोच निकाल तुम्ही लोकांनी कालच्या निवडणुकीमध्ये हा मोठा फरक. इंदापूरची चर्चा काय, बारामतीची चर्चा काय, या सगळ्या ठिकाणच्या चर्चा करून देशात होतं. पण तुम्ही ठरवलं की तुम्ही चर्चा करत राहा, आम्ही आमचं काम करतो.
न बोलता करतो त्याचे काम तुम्ही लोकांनी केलं आणि मोठ्या मोठ्याने मला आठवत नाही 26,000 इंदापूर 1,58,000 आणि 1,58,000 लोकांनी तुम्ही आपली जागा निवडून आणली त्याच्यामध्ये हा सत्य आता निवडणुका नसे आले वातावरण बोललेलं काही लोक कसे असतात की आम्हाला तर उभं पाऊस पडेल तर नाही असा अंदाज असं काही लोकांना अंदाज आहे पाऊस पाणी व्यवस्थित होईल त्यावेळी साहजिक असते सर्व आपल्या वेळेची आस्था फेरून लोकांच्या मनामध्ये वाढली आज खरं म्हणजे रोजचा माझा दिवस मोठा अडचणीचा सकाळी झोपेतनं उठल्याच्या नंतर कोणत्याही गावी जा काल नगरला होतो जामखेडला होतो कर्जतला होतो त्याच्या आदल्या दिवशी नाशिकला होतो त्याच्या आदल्या दिवशी कराडला सातारला होतो त्याच्या आदल्या दिवशी चिपळूणला रत्नागिरीला होतो कुठेही गेलो की सकाळी हजारो संख्येने कार्यकर्ते जमतात लोक जमतात आणि अपेक्षा करतात त्याच्यामध्ये काही चूक नाही त्यांचा तो अधिकार कुणाला संधी द्यावी कुणाला देऊ नये याच्याबद्दलचा आग्रह करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी केली तर त्यामध्ये काही चुकीचं नाही आणि ते ठिकठिकाणी लोक आपले मत म्हणतात पण लोकांच्या एक खात्री झालेली आहे की उद्याचं महाराष्ट्राचं चित्र आपली जी आघाडी आहे तिच्याच हातात आहे आणि काय वाटेल ते कसं करायला लागेल तर या निवडणुका 100% जिंकायचा हा निकाल तुमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे चांगले निकाल लागतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही अशा उमेदवारांची संख्या वाढली शेवटी काय करायचं कसं करायचं आणि 3 लोकांची कमिटी केली 3 पक्षाचे लोक एकत्र येऊन लढणारे त्या 3 लोकांच्या कमिटीमध्ये राष्ट्रवादीकडनं जयंत चौहाटी काँग्रेसकडनं नाना पटोले आणि शिवसेनेकडनं संजय राऊत आणि या 3 लोकांना निर्णय घेण्याच्या शिफारस करण्याच्या अधिकारी त्यांनी एक आणखी कमिटी नेमली आणि त्यांनी असं ठरवलं की प्रत्येक तालुक्यात जो इच्छुक असेल त्या संबंधीचा सर्वे स्वतंत्र यंत्रणेच्याकडे करायचा आणि तो सर्वे करून घेताना जो उमेदवार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही सामान्य कार्यकर्ते जे गावागावाचे पदाधिकारी म्हणजे कोणी फंड असेल सरपंच असेल सोसायटीचा चेअरमन असेल दूध संस्थेचा पदाधिकारी असेल अशा लोकांसोबत एक घेऊन त्यांचा सर्वे लोकांची भावना काय या संबंधीचा या कमिटीच्या पुढे येईल आणि नंतर कमिटी त्या उमेदवाराच्या उद्देशी शिफारस ही करते आणि त्याचा निर्णय हा घ्यायचा प्रयत्न असा आहे की हे सगळं काम येत्या 8 ते 10 दिवसात संपलं पाहिजे पण त्यानंतर निवडणुका जाहीर होते तुम्ही वाचलं असेल की गेले 2 दिवस निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आहे आणि साधारणतः त्यांनी राजकीय पक्षाच्या चर्चा केल्या आणि त्यातनं उद्या तारखा ते ठरवणारे तो त्यांचा अधिकार आहे माझा स्वतःचा अंदाज आहे की साधारणतः 6 ते 10च्या दरम्यान ते तारखा जाहीर करतील आणि त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर करतील त्या दिवशी आचारसंहिता सुरू आणि तिथं पुढं एका आठवड्याच्या नंतर अर्ज घेण्याची सुरुवात होईल आणि साधारणतः मतदान हे 15 ते 20 नोव्हेंबर या तारखेच्या आसपास मतदानाची तारीख ही नक्की ठरवायची शक्यता आहे
आणि त्यामुळे आता सगळं जवळ आलेलं आहे. ही कमिटी त्याची बैठक आज 30 तारीख उद्या परवा 3 दिवस आहेत. त्या 3 दिवसाचे त्यांचं म्हणणं काय असेल ते मानतील आणि त्यानंतरचा निकाल त्या ठिकाणी घेतला जातो. आता हा 3 फरकाचा निर्णय झाला. असा फरक शिल्लक राहिला आपल्या फरकात काय करायचं. आणि आपल्या फरकामध्ये ठिकठिकाणी लोकांचा अतिशय आग्रह वेगवेगळ्या प्रकारच्या उमेदवारांना संधी द्यावी. याच्यात 2-3 कॅटेगरी. काही लोक असे आहेत की त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये अतिशय मेहनत पक्षाच्या सत्तेची. असा एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग असा आहे की त्यांनी पक्षासाठी काम केलं पण नंतर दबाव आला आणि त्याच्यामुळे जरा इकडे तिकडे काही वेगवेगळी झाली आणि काही लोकांनी सरळ विरोध केला आणि ते चुकीचं आपल्याकडे वाटतंय. आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचे इच्छुक आज पक्षाकडे आहेत. या तिन्ही प्रकारच्या इच्छुकांच्या संबंधीचं म्हणणं त्या कमिटी पुढे मानले जाईल आणि त्या संबंधीचा निकाल ते घेतील. ही आपली घराची पक्षाची भूमिका त्याच्यामध्ये राहणार. आपल्या जिल्ह्यामध्ये यावेळेला उमेदवारांची संख्या फार आहे. का एकदम संख्या वाढली त्याच्या पुढे जायची गरज नाही तुम्हाला वाटते. आणि त्या व्यवसायात संख्या वाढली नाही त्याचा परिणाम दूर झाले. एक लोकांच्या चर्चा सुरू झाली आणि कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता सुरू झाली. लोकांच्या चर्चा काय तुमच्या माझ्यापेक्षा या देशाच्या लोकशाहीला सामान्य मतदार हा अधिक चांगला. तो माझ्यापेक्षा चांगला तुमच्यापेक्षा चांगला. त्याला कळतं. तो बोलत नाही बाहेर पण त्याला कळतं. आता महाराष्ट्रात चर्चा ही आहे लोकांच्या वेळी कालपर्यंत हिंद्र होतं आज इकडे काय काही जपक्या आवाजामध्ये लोकांच्या चर्चा आहे आणि ती चर्चा इंदापुरात सुद्धा याचं वागत दिसतं. त्यामुळे ही जपक्या आवाजची चर्चा कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी चर्चा जी आहे त्याची नोंद नेते लोकांना घ्यावी लागेल आणि त्यातून निर्णय घ्यावा लागेल. मी तुम्हाला एवढंच सांगतो की जो काही निर्णय घेतला जाईल तो विचारून संघटनेचे जिल्ह्याचे तालुक्याचे अध्यक्ष त्याच्यानंतरचे बाकीचे पदाधिकारी त्यांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय घेतला जाईल. आणि तो निर्णय घेताना निवडून येण्याची क्षमता याच्यासोबत केली जाणार नाही. माझं स्वतःच जे असेसमेंट आहे निवडून येण्याच्या क्षमतेची संख्येची स्थिती इंदापूर तालुक्यात वेळीच नाही असं मला स्वतः वाटतं. इंदापूरची जनता सर्व लोकांच्या आहे. कार्यकर्त्यांचा तो संघर्ष आणि इंदापूरला तुमचा प्रतिनिधी तुमचं काम करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे हे चित्र या ठिकाणी घडेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. थोडं झाले काय आता पुणे जागा आहे. दुसऱ्या तालुक्याचे कार्यकर्ते होते की जागा आम्हालाच पाहिजे. सगळ्या जागा आम्हालाच पाहिजे. बाकीच्या प्रचार करायचा काही ठिकाणी जागा द्या नसेल पाहिजे. एका दिवशी जागा शिवसेनेने सुद्धा सोडवलं लागेल. जागा पहिले जिल्ह्यात 40, 16, 18 जे आहे ते 18 वेळी तुम्ही 10 घ्या 11 घ्या 12 घ्या बाकीचे काहीतरी ठेवा. पण ठिकठिकाणी मी जातोय सगळे सांगते तिचा आपल्याच निवडून दुसरं कोणाचं येतच नाही म्हणून सांगतात आणि आपल्याच निवडून येतं म्हणजे आपल्याच सगळ्या जागा आहेत. आता आघाडी म्हणण्याच्या नंतर ही भूमिका चालत नाही. तिथं तरतूद करावी लागेल. काही जागा शोधाव्या लागतील आणि ज्यांच्यासाठी जागा शोधल्या त्यांच्यासाठी कामही करावं लागेल. नुसतं शोधायचं नाही तर निवडून आणण्याची
पण काही झालं तर उद्या त्याला महाराष्ट्राचं राज्य हे आणायचं म्हणजे आणायचं आणि त्याच्यातून लोकांचं प्रश्न सोडायचे ही भूमिका घेऊन आम्ही कामाला लागलेलो फार चिंता करत बसू नका. असं तुम्ही मला मान्यताला सांगितले की बाहेर इथे लोक आहेत इंदापूर तालुक्यात काय गाडी वेगळी शिल्लक आहे का नाही आज एवढ्या मोठ्या सगळ्यात तुम्ही असं करण्याला आणि त्याचं कारण कालच्या निवडणुकीत तुम्ही जे कष्ट केले त्यामुळे तुमचा अधिकार आहे सुद्धा काय करावं या संबंधीचं नेत्यांना सांगायचं त्या पायी तुम्ही सांगा. तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. या संबंधी आपली समिती आज उद्या सगळं होते आणि त्याची चर्चा करून योग्य निर्णय घेतील. माझ्या माहितीप्रमाणे जैन समाजातील पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी सर्व लोकांशी विचार निर्णय केला काही लोकांची चर्चा केली आणि ते निर्णय लवकरच होतील. सीट निवडून आणण्याची आमदार राष्ट्रवादीचा हा निकाल तुम्ही घेऊन कामाला लागा एवढंच सांगतो. पुढच्या कामाला लागा मला सर्व एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.